आप भी ठीक करके देता हूँ। हाँ ठीक. ए ढिले, तर राम राम मंडळी, मी तुमचा रितेश व्लॉग्स नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण चाललेलो आहे सिंहगडला. तर मी सकाळच्या 10 वाजता निघालो आणि 10 वाजता निघालो म्हणल्यावर मोकळच होतं. सकाळी ट्रॅफिक नाही काय नाही, लवकरात लवकर पोहोचलो गडावरती. आणि गडावरती पोहोचल्यावर एवढी सकाळी वाईब मस्त होती, काय सांगूच नका. खूप पब्लिक होती, आज रविवार होता त्यामुळं. तर सिंहगडाच्या पहिल्या दरवाज्यातून आपण एंटर केलं आणि ते एंटर केल्यानंतर अशी पब्लिक एवढी खूप सारी आली होती, कारण आज रविवार होता. आणि वरी येऊन असं दम लागला होता, म्हणलं गोळा खावा. तर आपल्याला खाली गोळा भेटतोय 20 रुपयाला, पण आपल्या गाड्यावरती 30 रुपयाला एक गोळा भेटतोय. पण काय हरकत नाही, कारण ह्यांची पण कुठेतरी कष्ट आहेत. सन 1670 मध्ये औरंगजेबाच्या मुघल सुभेदार उदय भान राठोड ताब्यात असलेला कोंढाणा किल्ल्याचा वेगाने ताबा घेणे हे स्वराज्यासाठी महत्वाचे होते. शिवाजी महाराजांनी ही जबाबदारी तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली. तानाजीने आपल्या मावळ्यासह एक रात्री सिंहगड सर करण्याचा निर्धार केला. गड आला पण सिंह गेला, अशी ऐतिहासिक घटना घडली. वीर मोठा रुबाबदार, मिशा होत्या पिलेदार, भेदक तीक्ष्ण नजर, शत्रू कापे थरथर, असे आपले नरवीर तानाजी मालुसरे होते. गड आला सुभेदार, पण आमचा शिव गेला. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक नक्की करा.